नमस्कार. आता आपण उपस्थित आहोत नवजीवन या परिसरातील वसई पूर्वेला परिसर आहे नवजीवन. या ठिकाणी पांढरा पाडा आहे. आपण या पाड्याच्या परिसरामध्ये उपस्थित आहोत. आपण एकदा इथे जर कॅमेरा फिरवला तर आपल्याला कळेल की या ठिकाणी किती दाट वस्ती आता बनत चाललेली आहे. गेल्या 10 वर्षांपासून ही वस्ती पूर्ण वसत चाललेली आहे आणि ही संपूर्ण जागा जी आहे ती जवळपास 1.5 एकर इतकी जागा आहे. आणि ही जागा तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्याचा धक्का बसेल, पण ही जागा मालकी जागा नाहीये. ही जागा आहे महाराष्ट्र शासनची. जेव्हा याचे सातबारे तपासण्यात आले, जेव्हा याची माहिती काढण्यात आली, तेव्हा असं कळलं की 1.5 एकर इतकी जागा आहे. या बाजूला काही प्लॉट खाली आहे, काही खदानी आहेत आजूबाजूला जे चालू आहेत आणि ह्या बाजूला जे आहेत ते वस्त्या बांधल्या जातात. परंतु या अनधिकृत वस्त्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून जर आपल्याला माहिती असेल तर सरकार मोठ्या प्रमाणात अनधिकृत वस्त्यांवर कारवाई करते. बांगलादेशी असू दे किंवा इतर कोणते गैर वर्तन करणारी लोक या वस्त्यांमध्ये येऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि सततचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी भाजपचे नेता किरीट सोमय्या पण आले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की सर्वांचे जन्म दाखले चेक करा की नेमकं ते भारतातले आहेत की बाहेरचे आहेत. आणि या संपूर्ण मुद्द्यानंतर जेव्हा महाराष्ट्र शासनच्या 1.5 एकर इतक्या जागेवरती इतकी दाट वस्ती बसते, तेव्हा सरकारला जाग येत नाही. कशी जाग येत नाही हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. या जागेबाबत अनेकदा तक्रारी केल्या गेल्या, सगळं काही फॉलोअप होत आहे, परंतु महसूलची जागा जी आहे, महसूलचे अधिकारी जे आहेत या संपूर्ण घटनेवर अजून पण मौन आहेत. त्यांच्याकडून काही सांगितलं जात नाही. जवळपास 3 ते 4 वर्ष संपूर्ण जागेवर इतकी दाट वस्ती बनलेली आहे आणि कदाचितच इथे गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक पण असू शकतात असं म्हटलं जाऊ शकतं. वसई विरारमध्ये गुन्हेगारी का वाढते तर ह्यामुळेच वाढते की महाराष्ट्र शासन आपल्या जागेंवरती हक्क दाखवत नाही आणि त्यानंतर इतके बिल्डर लॉबी, भूमाफिया या ठिकाणी येऊन अशा वस्त्या बनवतात आणि त्यानंतर मग जे होतं ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. या संपूर्ण जागेनंतर जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जागा जी होती ही शेतीची जागा होती. या ठिकाणी जे आहे ते दाट मॅनग्रोव्ह होते. या ठिकाणी डाळिंबाची झाडं होती, विविध झाडं होती. परंतु आज तुम्ही बघू शकता फक्त इथे वस्ती सोडल्या तर काहीच नाहीये. झाडं कुठे गेली? इतकंच नाही तर ज्या बिल्डरांनी या ठिकाणी घरं बांधलेली आहेत त्या बिल्डरांनी मॅनग्रोव्हची कत्तल केली आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे मॅनग्रोव्हची कत्तल हे हत्येचा गुन्हा असतो आणि अनेक हजारो मॅनग्रोव्ह इथे कापण्यात आले. वन विभागाला ह्याची संपूर्ण माहिती देण्यात आली, पण वन विभागाचे अधिकारी म्हणतात की ते आमच्या हातात नाहीये, ही महसूलची जागा आहे. जेव्हा महसूलला सांगण्यात येतं ते म्हणतात की तहसीलदारांशी बोला, हे सगळं आम्ही सध्या काही लक्ष घालू शकत नाही. सीपी पर्यंत हा विषय जातो. सीपी सर म्हणतात की मॅनग्रोव्हच्या हत्येचा पण आम्ही करू शकत नाही, जे की महसूल किंवा वन विभागाने आम्हाला सांगितलं पाहिजे, त्यानंतर आम्ही सगळं करू. या संपूर्ण घटनेचा पाठपुरावा झाला. या संपूर्ण घटनेची माहिती सगळ्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. पण आज तुम्ही बघू शकता हजारो लाखो लोक या वस्त्यांमध्ये आलेले आहेत. जवळपास 250 ते 300 घरं या वस्त्यांमध्ये बांधण्यात आली आहे आणि हे एका कोणी बांधलेली नाहीये. तर जवळपास यामध्ये 9 ते 10 बिल्डर इन्व्हॉल्व्ह आहेत आणि प्रत्येकाने 2-2, 4-4 घरं असं करून 250 घरं या ठिकाणी बांधली आहेत. आजच्या घडीला या संपूर्ण परिसरामध्ये जवळपास लाखो लोक येऊन वसतायत आणि ती कुठून आली आहेत, ती काय करतायत ह्याचं कोणालाच माहिती नाहीये. जेव्हा महानगरपालिका किंवा महसूल या ठिकाणी कारवाई करायला येईल तर त्यांना कळेल इथे काय होतं. आज बांद्राची परिस्थिती आपण सगळे बघतोय. जेव्हा कारवाई करायला आले तेव्हा पोलिसांचे नाके नऊ येत आहेत. मग ही वाढती वस्ती थांबवणं महसूल अधिकाऱ्यांच्या हातात नाहीये का? की महाराष्ट्र शासनालाच माहिती नाही की त्यांच्या जागा कुठे आहेत? आपण इथे एक व्यक्ती राहतात त्यांच्याशी बोलूया. क्या कहेंगे, कितने साल से रह रहे हैं आप? मैं यहाँ पे 12 साल से रहता हूँ मैडम। अच्छा, 12 साल से आप हैं, मतलब 12 साल से पूरा जो है वो बन रहा है। तब इतने घर थे यहाँ पे? नहीं नहीं, इतना नहीं था। अभी तो ये आबादी ये बस्ती जो है बढ़ रही है धीरे। जैसा पब्लिक यहाँ आ रही है, सब मुंबई से किधर से सब इधर ही भाग, क्योंकि यहाँ सस्ते में रूम मिलता है। बिल्कुल। तो एक गरीब भी चाहता है कि हमारा खुद का घर होना चाहिए, तो वो लालच में आके ले लेते हैं। अब यहाँ का जगह लीगल है इलीगल है वो पता नहीं है। और पहली बात तो ये उनको पता करना चाहिए कि हम जिस घर में रहने जा रहे हैं वो रहने लायक है कि नहीं है। अब लोग ले रहे हैं, यहाँ पे रह रहे हैं, अगर आगे चल के कभी कोई बात हुआ तो नुकसान गरीब का है, वो बेघर हो जाएगा। अगर सरकारी जमीन है तो उनको तो भगा दिया जाएगा, तोड़ देंगे, फिर वो कहाँ जाएंगे रहने के लिए। तो मैं ये आपके चैनल के माध्यम से कहना चाहता हूँ कि जो भी रूम ले रहा है पहले उसका जांच करे, ठीक है। घर पट्टी मीटर अगर बना के मिल रहा है तो इसमें जो है बिल्कुल। कुछ लोग कैसा है कि सब पैसे पे हो रहा है। अच्छा, बिल्डर कितने में एक घर बेचता है? एक घर कितने बेचता है? यहाँ पे 4.5 लाख 5 लाख रुपए में आराम से 10 बाई 25 का रूम घर मिल मिल जाता जाता है। है। हाँ, हाँ हाँ, और टॉयलेट बाथरूम अंदर होता है? सब अंदर करके सेपरेट रहता है अच्छा। अंदर। हाँ,
उसके लिए इसके लिए तो यहाँ पे लोग आ रहे हैं लेने के लिए, और यहाँ पे कुछ तादाद जो यहाँ आबादी है ज्यादा बढ़ रही है। लेकिन ये लोग कहाँ से आ रहे हैं, कैसे आ रहे हैं, बिल्डर कुछ पता नहीं करता होगा ये ना सब इससे मतलब। मुंबई से आ रहे हैं। अभी कैसा है ना मैडम, मुंबई में आजकल मिनिमम 8,000 10,000 भाड़ा है। वही भाड़ा बचा के यहाँ रूम ले लेते हैं, वही भाड़ा महीना। और यहाँ के बिल्डर कैसा है ना, ऐसा रूम देते हैं महीने के हिसाब से पैसा लेते हैं। बिल्कुल तो वो भाड़े के जगह पे यहाँ पे पैसा देके रूम अपना खुद का कर लेते हैं वो लोग। बिल्कुल। लेकिन लेकिन अगर कार्रवाई हुई तो फिर क्या आगे? कार्रवाई होगी तो इसमें गरीब परेशान होगा, उसका रूम टूटेगा, वो बेघर हो जाएगा। और फिर वही होगा कि गरीब का घर तोड़ दिया तोड़ सरकार दिए, का। वो आरोप तो बहुत लगाते हैं। अगर लीगल जगह है तो कोई बात नहीं है। पहली बात, लेने से पहले ये जानकारी लेना चाहिए, पता करना चाहिए कि मैं जो घर ले रहा हूँ वो कैसा है, बिल्कुल रहने लायक है या नहीं है, कल को आगे चल के मेरे बच्चों को या हमको कभी कोई तकलीफ ना हो। तो ये जानकारी खुद को करना है। जो ले रहा है उनको भी कहना चाहते हैं हम कि पहले इसका पता कर ले कि यहाँ हमें रहने लायक है, लेने लायक है कि नहीं। बाद में कैसा है, सब टूटेगा तो बोलेंगे हमको बेघर कर दिए, भगा दिए। ऐसा नहीं होना चाहिए कल को। जी. आपण जिथे उभे आहोत इथे उभेही राहता येत नाहीये, इतका वाज आहे. त्याचबरोबर आजूबाजूला तुम्ही बघू शकता जी कचरा कुठेही टाकलेला आहे, रस्ता पण नाहीये लोकांना चालण्यासाठी. आणि जर इथली मुलं तुम्ही बघाल तर त्यांच्या पायांवर इतक्या जखमा आहेत, ज्या जखमा फक्त आणि फक्त इथे चालून चालून झाल्या आहेत. अशी परिस्थिती असताना या वस्त्यांमध्ये लोकांना फक्त आणून बसवलं जातंय. एक एक घर 5-5 लाखाला विकतं. म्हणजे विचार करा, 250 ते 300 घर आतापर्यंत कोट्यवाधी ह्या बिल्डरांनी कमवलेले आहेत. आणि हे बिल्डर कुठले आहेत, ही लोक कुठली आहेत, हे बांगलादेशी आहेत का, हे कुठले आहेत, काहीच समजत नाहीये. त्याचा काही कुठे पुरावा नाहीये आणि ह्या लोकांची कुठे एंट्री पण नाहीये. वसई विरारमध्ये वाढती जनसंख्या आहे, त्याचबरोबर वाढती गुन्हेगारी आहे. ही कुठून येते आपण बघू शकतो. महाराष्ट्र शासनची 1.5 एकरची जागा अशा प्रकारे हडपली जाते, इथे वस्त्या बनवल्या जातात आणि महाराष्ट्र शासनाला याची काहीच काळजी नाहीये किंवा याबाबत माहिती नाही असं आपण म्हणू शकतो. परंतु अधिकाऱ्यांना याबाबत सगळी माहिती आहे. पाण्यासारखं असेल संपूर्ण मुद्द्यामध्ये कारवाई कधी होते, कारण कारवाई होणं खूप गरजेचं आहे. कारवाई कितपत होते हे तर पाण्यासारखं असेल, परंतु या संपूर्ण मुद्द्यामध्ये आता अधिकारी आता तरी जागे होतात का, हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह असेल, पाण्यासारखं असेल. धन्यवाद.